कृष्ण भगवान श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा। आता तुम्हाला महाभारताच्या कथा भरपूर माहीत आहे. मलाही संतांची संगती भेटली आल्या जीवनामधून म्हणून मलाही माहीत पडल्या, नाही मलाही काही माहीत नव्हतं. दुर्योधनाला, दुःशासनाला, धृतराष्ट्राला 5 पांडवांचा किती अतोनात छळ केला, किती कपट केलं हे तुम्हाला माहिती. तरी जय पांडवांचा झाला, कीर्ती पांडवांची आज जगाच्या पाठीवर आहे. याले कारण काय? बस त्याने जन्माले संबंध कृष्ण कन्हैयाशी जोडला आणि तो निभवला जन्मभर द्रौपदीनं आणि 5 पांडव. करता करता काय झालं की महायुद्ध झालं. 101 कौरव मेले, पांडव विजयी झाले. हस्तिनापूरची गादी पांडवांच्या ताब्यात आहे. जो देवाच्या उपकाराची याद ठेवते त्याला म्हणतात मला माणूस, पण जो देवाच्या उपकाराने विसरते त्याला म्हणतात भस्मासुराच्या अंमल्या. अहो, देवाच्या उपकाराची याद दर्शन लय नाही बापाची. सूर्यनारायण म्हणून ते 12 घंटे उजेड देते आपल्याला, उपकार आहे की नाही देवाचा? ते पंखे आहे, लाईट हा माहीत आहे, एम्प्लिफायर याचं बिल भरावं लागते महिना झाला की नाही. बरसात वायरमध्ये ते वायर तोडून टाकते, मीटर काढून देते. मग ज्याने एवढा बल्ब तयार केला हा किती पॉवरचा आहे? हा कोण्या कंपनीचा? बजाजचा आहे का? सूर्यनारायण हे टाटाचा कोण केला? करंजगावले सूर्यनारायण, बुलढाण्याले नारायण, देऊरवाळ्याले नारायण, असं आहे काय? पाहे पा सूर्यबिंब पचके एवढे परिप्रकाशात त्रिभुवन थोकडे, सगळ्या गावावर एक लाईट उजेड पाडते. त्याचं नाव आहे परमात्मा. त्याच्या उपकाराची याद हे आहे, त्याच्या उपकाराची आहे. त्याच्या सवाल गेलं तर बरं कथा ऐकलं, आपल्याला काही थोडीफार भेटली ती सेवा कर, त्यानं परमात्मा सुद्धा. पांडवांनी गादी भेटली असताना पुढची राजे महाराजे शरण आले. हजारो लाखो रुपये कर भार धर्मराजे दर महिन्याला आणून सुरू झालं. पण ते होते पांडव. देवाची याद करत म्हणून द्वारकेचा राणा कौरवा घरी नाही, पांडवा घरी. धर्मराज, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव आणि द्रौपदी असे बसले आणि सर्वांनी ठरवलं की आपल्यावर किती संकट आले, किती गुन्हा झाला, लाख्या ग्रहातून कसं वाचवलं देवानं. विषयाचे लाडू भीमाला खाऊन घातले तरी त्यातून कसं वाचवलं. मोठमोठे अस्त्रशस्त्र अर्जुनाच्या डोक्यावरून गेले, त्यातून मान कशी वाचवली देवाने. हो, शकुनीने किती कपट कारस्थान केलं. द्रौपदीची साडी पडण्यासाठी बेइज्जती भर सभेत आली. हो, त्या कन्हैयाने किती साड्या पुरवल्या की 60,000 हत्तीची ताकद ज्याच्या अंगात होती दुःशासनाच्या, तो थकला. ओळू ओळू साड्या ओळू. दुःशासन की भुजा थकीत बाई बसन रोप बाईशा. माझा कृष्ण कन्हैया साडीच्या रूपानं द्रौपदीच्या अंगावर राहायला चिटकला. मग आता ज्या देवानं एवढ्या संकटातून आपल्याला तारून ही एवढं वैभव, किती वैभव बापा असताना पुढची गादी अद्या शत्रुमुनी राहायला नाही, बंदी मेले आपलंच राज्य. मग आता या भगवंताच्या उपकारातून आपण काहीतरी उत्तीर्ण झालं पाहिजे, म्हणून काय करा. आणि याले म्हणतात बाई, याले म्हणतात भारताची नारी. चांगल्या कामापासून मालकाला कधीच परावृत्त करायचं नाही, त्याला अनुमोदन द्यायचं. त्याला म्हणतात पतिव्रता. विपस्सू मंत्रिणी भरपूर साच भर्या पतिव्रता. संकट समयात मालकाला धैर्य देणारी बाई, तिचं नाव आहे पतिव्रता. अहिल्या, द्रौपदी, सीता, ताराचारी, मुख्य मंदोदरी पतिव्रता. नामे घेता यांची वाणी होय पवित्र, होय कुळ गोत्र उद्धरण. या भारतातल्या 5 बाया याचं नाव जर कोणी घेईल सकाळी कोटी कुळाचा होता. बाई म्हणजे गंमत आहे. द्रौपदीने सांगलं, माझा बंधू राजा, लायकेचा राजा कृष्ण कन्हैया ऐन संकटात धावून आला, काही कळला त्याचे आनंद उपकार आहे.
आपल्याजवळ आता धान्य, पैसा, हत्ती, घोडे, रथ, ऐश्वर्य, सत्ता भरपूर आहे. माझी अशी इच्छा की एक मोठा यज्ञ करावा. संत, महंत, भिकारी, गोर, गरीब, राजे, महाराजे सगळ्याले बोलावून मिष्टान्न पंचपक्वान्नाचं जेवण रोज द्यावं. ब्राह्मणाला दान दक्षिणा देऊन संतुष्ट करावं अशी इच्छा आहे. धर्मराजाने आनंद झाला, विमानावर मदत दिलं. सगळ्यांना ठरवलं की आता आपल्याला मोठा यज्ञ करायचा. पण त्याचा एक नियम होता. आपला नियमाला काय, आपण देवाला साधूला कधीच काही विचारत नाही, मनाला भांडी घोडी हाकावतो, म्हणून आपल्याला ठोकरा लागतात. भक्ताचं तसंच असते. भक्ताचं कसं असते माहिती आहे काय, यत करोशी यदशनासी यज्जुहोसी ददासी. गीता सांगितलं, यत तपस्यसी कौंतेय तत्पुरुषोमदर्पण. हे भक्ताचं जीवन असतं. म्हणून त्याने काय केलं की सरळ भगवान गोपाल कृष्णाच्या जवळ गेले, द्वारकेने, हात जोडून विचारलं, प्रभू अशी अशी आमची इच्छा आहे, तुमची कृपा पाहिजे हे पूर्ण व्हायसाठी. आम्ही हे करणार आहोत, अमुक अमुक दिवसापासून आरंभ करणार आहोत यज्ञाने, पण आमचा यज्ञ तुम्हाला आवडला पाहिजे ना. आमच्या मनाने तर लय आवडलं, लोक मंदिर मस्त केलं, पण तुम्हाला आवडला पाहिजे. याच्यासाठी आम्ही काय करा, काही करा, परमात्मा खूप झाला पाहिजे. मीराबाईने एक ठरवलं, हमें है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन. मेरे तो गिरधर गोपाल मी मरेपर्यंत त्या कृष्ण कन्हैयाचं भजन करीन, त्याच्या नावावर जगीन, बंद जग मला सोडून गेलं मला त्याची परवा नाही. हमें है काम ईश्वर. हो, याला म्हणतात भक्ताची टेक. चांगले देवा मी यज्ञ करतो, पण तुले खुश झाला पाहिजे ना. याच्यासाठी आम्ही काय करा, बरं तो खूप झाला की नाही, तुला हा यज्ञ तुझ्यापर्यंत पोहोचलाय की नाही, आम्ही कसं ओळखतो. आंधळा परमार्थ करून काय फायदा. त्यावेळेस देवाने हसू आलं. पांडवायचा भाव ओळखून प्रजेंद्र नंदन श्याम सुंदर मोठी रमण गोपाल कृष्ण कन्हैया द्वारकेच्या राजाने काय केलं, आपल्या हातातला शंख दिला आणि सांगलं, पांडव हो, सुंदर स्टेज तयार करा, नवा कपडा टाका, या शंखाचं पूजन करा आणि यज्ञाने सुरुवात करा. तुमचा यज्ञ पुरा झाला, मायापर्यंत पोहोचला की शंख आपोआप वाची खूप मारायचं काम होतं. अरे बाप, कसा आंधळा परमार्थ नाही, रोकळा परमार्थ. धन्य म्हणवी ह लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखी आला. तुकोबानं सांगलं, मी अशी भक्ती करीन, असं भजन करी की मी गेल्यावर लोकांना म्हटलं पाहिजे, भाग्य आम्ही तुका देखी. पांडवाईला हरेक सांगितलं, देवा मस्त सांगितलं, आता हा शंख आम्ही नेतो. मोठ्या आदरानं प्रेमानं शंख उचलला, हृदयाशी लावला, मस्तकाशी लावला, नव्या कपड्यात ठेवला, पायात जोडा नाही, चप्पल नाही, हृदयाशी थैली धरून हसताना फुरले आले माझे पांडव आणि द्रौपदी. सुंदर आसन केलं, नवा कपडा त्याच्यावर, मखमली कपडा. आपल्या घरी पहिला पगार आला किंवा पहिली बंडी इकली कापसाची की पहिले बँकेत फिक्स टाकायले 15 वर्षासाठी. मरतील ते तरीच राहतात बँकेत. बंदे नाही देवाला द्यायचे, पण काही देवासाठी घरात तुमच्यासाठी चांगला पुळा उत्पत्तीचा, काही देवाला चांगले कपडे, हार, खांदा, सद्ग्रंथ, चिपुळ्या, मुर्दन, टाळ, काहीतरी पहिला पगार आला ना बाबूचा आपल्या घरात देवासाठी. काय त्या शंखासाठी आसन केलं, त्याची किती सुंदर हार आणला सुगंधी. शंखाची स्थापना झाली, 5 पांडवांनी नमस्कार केला. हे शंकराजा, तू भगवंताच्या हातात रात्रभर दिवस राहायचं बाबा, धन्य आहे तुझ्या, तू देवाची संगती भेटते. आता आम्ही हा कृष्ण कन्हैयाचं नाव घेऊन उद्यापासून यज्ञ सुरू करतो, पण आता तू वाचशील मोकळ्या मनानं, तर आम्ही समजू की हा देवाने आवडला, देवापर्यंत पोहोचला, तू साक्षीदार आहेस. आम्ही ठेवतो, करतो सुरुवात,
असं म्हणून सर्वांनी नमस्कार केला शंकाने. पांचजन्य शंख देवाच्या हातात, पांचजन्य ऋषिकेशो देवदत्तम धनंजय पौंड्रं दत्त महाशंख भीमकर्मा वृकोदरा. लागली यज्ञाने सुरुवात. मोठा मंडप दिला, जागा चांगली केली, मस्त. हे आपल्या कथा आहे अशी जागा मस्त निपट. पाणी आलं तरी कथा चालू, पंखे आहे, लाईट आहे, सगळंच आहे. काही करत किती लोक आहेत. मोठा यज्ञ मंडप केला, पाकशाळा, स्वयंपाकाचं, दान धर्माचं, फोडलं इंधन, ऋषी मुनी लिहिणारं, सर्व तयारी झाली. यज्ञ सुरू होता. जा पंक्ता झाल्या, काहीच दिवस डुबला. पांडवाच्या मनात आले की शंकुवाची इतके लाख लोक जेवले, अन्नदानाचा गंमत पुण्य झाला काय. शंख काही वाचला बरं म्हणत दुसऱ्या दिवशी वाचला. चाललाच येत नाही, शंख वाचेच नाही. हिमालयातले साधवांनी भीमाला उचलून त्याच्या जटाईनाची जमीन झाडत जाईल. असे तपस 200 वर्षाचे आमच्या घरी जेव्हा शंकू वाजेच नाही. सगळे लोक जिकडे तिकडे कीर्ती पांडवायची याले म्हणतात येते. काय सुंदर येते, काय सुंदर स्वयंपाक होतो, काय ऋषी मुनी आले. पण सगळी दुनिया फक्त नाराज होते. 5 पांडव सावित्र होते. शेवटी रात्री सर्वांनी मिटिंग घेतली. सर्वांनी ठरवलं की हे जगात कीर्ती झाली, कमी काही पडत नाही, बात नाही, तो विषय वेगळा आपल्याकडे सरस दिला देवा. पण शंख वाजत नाही याची वाट. धर्मराजाला सांगलं देवापर्यंत हा यज्ञ पोहोचला नाही म्हणून शंख वाजत नाही. आपण काहीतरी कुठेतरी भुकेला म्हणून सगळेजण पुन्हा रथात बसले, द्वारकेला गेले. देवाची विचारपूस केली. देवा काय बा म्हणजे राजर्षी, ब्रह्मर्षी, ऋषी, मुनी, दाढी जटाईवाले, अरण्यातले, हिमालयातले उचलून जीव घालणं सुरू आहे. चांगली गोष्ट आहे मग. देव म्हणे पण आम्ही एवढं करून राहिलो, तू नाराज आहेस, तुझ्यापर्यंत हे आमचं पुण्य पोहोचलं नाही. म्हणजे काहून शंकू वाचूनच नाही राहिला. त्यावेळी देवाने काय सांगावं, काय सांगावं परमेश्वरानं. देव काहीच नाही म्हणून बोलला नाही. काहीच एकच वाक्य बोलले कृष्ण परमात्मा. काय म्हणत, तुमच्या यज्ञात मा भक्त जेवला नाही म्हणून शंख वाजला नाही. घ्या काय म्हणलं देवानं, तुमच्या यज्ञात माझा भक्त अजून जेवला नाही म्हणून शंख वाजला नाही, म्हणून तुमचा यज्ञ मापर्यंत पोहोचला. वर्तमान ग्रंथातली कथा आहे. त्यावेळेस सगळेच एकमेकांना बोलू लागले की हे जे आपण एवढा खर्च, एवढा कोणता एवढा यज्ञ करून राहिलो, यात काय मग देवाचा साधूच नाही. हे काय सगळे अभक्त आहेत काय. त्यावेळेस हिंमत धरून त्याने देवाला प्रभू तुम्ही म्हणता माझा भक्त यज्ञ जेवला नाही, मग हे जेवले हे भक्त नाहीत का. देवाने सांगितलं ते मला इथलं बिकट माहिती नाही, मला एवढंच माहिती आहे मा साधू जेवला नाही म्हणून शंकू वाचत नाही. हे पटकेच होते. घरी यायची काही नाही केली नाही, बसले देवाचे भजन केलं, देवाची स्तुती केली. हा परमात्मा स्तुती प्रिय माधवा. देवाला स्तुती फार आवडते. तुम्ही वेळा वाकड्या काय शब्दात करा, सोकृत रुचून देवाने स्तुती फार प्रिय. आणि माणसाने काय प्रिय आहे, अरे बाबा माणसाने बी स्तुतीच प्रिय आहे. आमची नरहरी बाबाने दृष्टांत सांगत जाय. एका बाईच्या घरी लय म्हशी होत्या, पण तिने मूल बाळ नव्हतं. काही दिवसानं पोरगं झालं. ते पोरगं जसं रंगानं काय शार होतं. मग त्या बाईच्या घरी बाकीच्या बाय ताकाले दुधाले तयारी. बघू पोरगं तू आहे का म्हणे. हो मला काय आहे. देवने असू दे बाई, काय असू की डांबर असू, देवानं दिलं ना मला महापोरग. ज्याचं पोरगं त्याला चांगलंच असते.
तेवढ्यात काय झालं की काही दिवसानं त्या गावातली बघूबाई आणि ताक मागे हाती ते मळकं घेतलं ताकाचं, ताक मागण्यासाठी आली. तर या बाईच्या घरचं ते काय पोरगं माती चिवडून राहिलं, हात भरेल होतं सर, बसलं ते खकाण्यात. ते बाई दूध विकून राहिली, पैसे जमा करून राहिली त्याची माय काया पोराची. हे जे बाई ताकाले आली बघूबाई, हिनं काय केलं, ते पोरगच घेतला काठी, त्याच्या मायच्याच गेली. म्हणे गावात तुला काही अक्कल आहे की नाही, नवसं दवसं करून लोकायला पोरगा प्राप्त होत नाही, पण थोडा सोन्याचा तोया मातीत ठेवून राहिला. त्या बाईने ते गिरायकच काढून दिले बंदे, चहा ठेवला बरोबर. म्हणे बस बाई खाली चहा. म्हणे मी चहा घेत नसतो, म्हणे दूध पी. कशी आलती तू, म्हणे ताकाली आलती. म्हणे ताकही नाही, दूधही नाही, जरासं दही नाही. म्हणे माझं पैसे नाही, म्हणे फुकट नाही. म्हणे बाई असं खाऊ, म्हणे बंद गाव महापुराने काय जेला म्हणजे तुला सोन्या जातो काय केला. देवाला स्तुती आवडते, माणसाला काय आवडते, माणसाने स्तुती आवडते. वेळा वाकड्या शब्दात का होईना आपल्या जीवनामध्ये देवाची स्तुती रोज केली पाहिजे. कोणी शब्दात त्याने सगळ्या भाषा समजतात, इंग्रजी, मराठी, हिंदी, अंग्रेजी. वेळी वाकडी देवाची स्तुती करा, परमात्मा फार प्रसन्न. 5 पांडव द्रौपदीनं भगवंताची स्तुती केली आणि शेवटून प्रार्थना केली, देवा तुम्ही म्हणता मा साधू यज्ञात जेवला नाही म्हणून शंख वाजत नाही, आम्ही इतके लाखांना लोक जीव घातले, हे साधू नव्हते काय, याचं उत्तर तुम्ही सांगत नाही. हे राहू दे सर, एका आहे कोणता साधू आम्ही जीव घातला की शंख वाजले हे सांगा. त्यावेळी देवाच्या अंगाने घाम आला, भाऊ याले म्हणतात भक्ती, याले म्हणतात भजन. कृष्ण परमात्मा ब्रह्मांड चालक रुक्मिणा माता आली, कपडा घेऊन घाम पुसला देवाच्या अंगाचा. पाच पांडव विचार करून राहिले, आपण एवढंच म्हटलं की तुमचा कोणता भक्त सांगा, तो जीव घातला की शंभू वाजेल, तुम्हाला घाम आला. देवानं सांगलं, भाऊ तुमचं बी मन मला दुखवता येत नाही, कारण तुम्ही नाही माहीत खूप भक्ती केली, खूप भजन केलं. पण असा एक साधू आहे, तो जेवला की तुमचा शंभू अखंड वाजत राहील, पण त्याचं नाव सांगायला माहिती शांती वाढ देते, हिंमत होत नाही. अशी त्या पठ्ठ्यानं भक्ती करून हा भक्त पराधीनो या स्वतंत्र द्विजा साधुग्रस्त हृदयो भक्तैर भक्त जनप्रिय. त्यानं मला हृदयामध्ये सर्व त्याग करून केलाय. त्याचं नाव मी जर तुम्हाला सांगेन, तो जर जगात प्रगट होईल तर नेम नाही, तू मला काय श्राप देऊन काय बैकील माया, म्हणून माझी थरथर कापून राहिला. अरे कसा साधू असेल तू. अशी भक्ती होती त्या भक्तराजाची की फक्त त्याची भक्ती, त्याचा नित्यनेम, त्याचं भजन, त्याची तपश्चर्या फक्त एका देवालाच नाही, त्याच्या घरातही लोकांनी माहीत नाही की असं. हो, ज्ञानोबा माऊली म्हणते शेतकरी लोक बी पेरतात, 1000 रुपये किलोचे देव आहे, पण पुढे पेरतात, मागून तो मोठा वखर असते लंक्या, त्यानं ते त्याच्यावर माती टाकून देतात. म्हणून ते 1 किलोचे 20 क्विंटल ज्वारी तयार होते. आपण जे काही परमार्थ करू, दान धर्म, मोठे मोठे कामं, देवाची कृपा असते, त्याच्या हातून होत असतात हे कामं चांगले चांगले. माणूस नाही करू शकत, देवाची कृपा होते तर आपल्या हातून मोठे मोठे कामं होतात. मोठे मोठे तो परमात्मा करून घेते. कामं करायचे, सोडायचे नाही, पण मी केले असं त्याचा अभिमान नाही असतो. त्याला म्हणतात देवाचे तो भक्त असा होता भाऊ, फक्त गोपाल कृष्णालाच माहीत होता की हा भक्त आहे, त्याच्या पत्नीला माहीत नाही, पोरायला माहीत नाही, घरातल्याने येता येईल. अगदी नॉर्मल साध्या माणसासारखं जीवन जगणारा माणूस. देव म्हणे, आता मी त्या भक्ताचं तुम्हाला नाव सांगतो, तुम्ही त्याने तुमच्या घरी न्या, जेवण द्या, शंख अखंड वाजी, यज्ञ पुरा होईल, माहीत कृपा होईल.
पण त्यानं जर विचारलं की तुम्हाला माझ्या घरी कोण पाठवलं, मा नाव नका सांगा. अरे बाप, सांगा कृष्ण परमात्मा गिरी गोवर्धन येणे उचलिला, कालिया महासर्प नाथोना आणला, जळत वनवाव मुखेची प्राशीला. पण तो बाबा या एका साधूला देऊन राहिला. कशी आहे भक्ती, किती शक्ती आहे या प्रभूच्या नावामध्ये की ब्रह्मांडा नाही परमात्मा म्हणते द्रौपदी, मी त्याचं नाव तुम्हाला सांगतो. पण त्याने तुम्ही घरी नेसा, जीव घालसा, शंख वाजून. पण त्यानं जर विचारलं तर कृष्णानं आम्हाला तुला पता सांगायला असं म्हणता नका, नाही तुम्ही त्याचं नाव सांगत नाही. ते कबूल करून घेतलं. धर्मराज म्हणत आम्ही सांगणार नाही, आम्ही स्वतः प्रार्थना करू, साधूची सेवा करू आमच्याकडे, पण नाव सांगा. त्यावेळेस परमात्मा म्हणतात, काय म्हणतात परमात्मा, इंद्रप्रस्थ नगरीमध्ये म्हणजे तुमच्याच गावात, गावाच्या बाहेर एक झोपडी, भंगेपेक्षा बी एक निकृष्ट समाज आहे. भंगी असतात की भंगी लोक, संडास साफ करणारे गाव भंगी म्हणतात त्याला. त्याच्यापेक्षा बी एक समाज आहे निकृष्ट समाज, की ते कुत्रे सुद्धा खातात आणि त्या जातीत तो गाव होता. गावाच्या बाहेर याचं घर होतं की नाही, मग तो रात्रंदिवस कृष्ण कन्हैयाचं भजन करत जाय, नाम जप करेल, त्याचं ध्यान करेल, त्याच्या फोटोकडे पाहिजे, सुख दुःख त्या फोटोला सांगत जाय. जगातल्या लोकांनी ना सांगेल की भाऊ मला पुराणाचं म्हटलं, भाऊ मला असं झालं करून झाली. तुम्ही तुमचं दुःख जगात जेवढं सांगसाल तेवढं दसपट वाढी. सांग असेल तर फोटोजवळ सांगा, मंदिरात देवाजवळ सांगा, किंवा गावातले लोक ज्याला भला माणूस म्हणतात त्यांच्याजवळ सांगा. कमी सागर करुणीचा तुझलाचे दुःख सांगावे, इतर दीन जनाते मुख पसरवणी काय मागावे. जगाला दुःख सांगत बसलं काय उपयोग नाही होणार, कारण तेच तर दुःखी आहे. ते तुमचं काय दुःख दूर करते. जोगी दुखिया जंगम दुखिया, अरे तापसी को दुख दुना, आशा तृष्णा घर घर में फसी है, राजमहल नहीं सुना. काय सांगता कोणाला दुःख, देवाच्या जवळ दुःख सांगा, संतांजवळ, गुरुमाऊलीजवळ. चरित्र तेच झालं. परमात्म्यानं सांगलं तुमच्या गावामध्ये हस्तनापूरमध्ये गावाच्या बाहेरची झोपडी आहे, आणि त्या झोपडीत वाल्मिक नावाचा जो भक्त आहे, जो माणूस आहे, तो आहे मग खरा भक्त. हे बाकीचे ते भक्तच आहे, पण त्या रस्त्यानं चालले, अजून ठिकाणावर पोहोचले, ते शोधात गुरुच्या सान्निध्यात आहे, कोणी शास्त्राच्या, कोणी नामजप, ते सगळं बरोबर आहे त्याचं, पण ते माझ्यापर्यंत नाही पोहोचले. ते सगळे रस्त्याने आहेत. माझ्यापर्यंत पोहोचलेला भक्त ज्याचं नाव आहे वाल्मिक, तो तुमच्याच गावात आहे. शोभच वाल्मिक त्याचा, त्याला तुम्ही न्यायची गाणं शंख वाजी माई कृपा होईल. दर्शन घेतलं देवाचं, निघाले 5 पांडवांनी लोक घरी आले. कोणच जायचं वाल्मिकाच्या घरी प्रार्थना केली. भीमानं सांगलं मी जातो, देवानं धर्मराज म्हणत नाही भीमा, तो काम नराळ. साधूच्या जवळ पैशाचं काम नाही, दादागिरीचं काम नाही. साधूच्या जवळ पाहिजे नम्रता, प्रेम. काही मी उद्धार पावे, काही हा कृपा करेल नारायण. आईसे तुम्ही सांगा संतजन, असा माणूस पाहिजे. तर भीमा तू जाऊ नको. मग कोण जायचं, तर धर्मराजानं ठरवलं मी जातो. ओरे बाप, सर्वात मोठा भाऊ धर्मराज, युधिष्ठिर. धर्मराज निघाले. आता राजेच होते, सेवक, प्रधानमंत्री, रथ, हत्ती पुढे काय कमी होतं, सारी सत्ता चालते ना आता भारताची. रथात बसून गेले, रथ दूर उभं, पायदल निघाले धर्मराज. आतमध्ये गेले, चटपटांना होतं, कुळाचं घर होतं.
गाईच्या शेणाचा सळा टाके, रांगोळ्या काढ. रांगोळ्या काढायला किती खर्च येते माय बाबा. पांढरं पीठ 5 रुपये किलो आहे, रंगीत पीठ 10 रुपये पाव. 50 रुपयाचं पीठ आणलं तर 2 महिने रांगोळ्या फुटतात काढायला लागली. तुझी सवय काही लय मोठा खर्च आहे काय. पण जो हे करत असेल त्याला वैकुंठाची प्राप्ती होते असं जगद्गुरु तुकोबाराय देहाचे जी माऊली वैकुंठाला गेली त्या माऊलीचा निरूप आहे, ऐका नका. चौक सळे रंगमाळान हा तो वैकुंठी सोहळा. जे बाई दररोज तुळसाबाईजवळ आपल्या दारी दिंडी येते तर रांगोळी काढते, त्या घरातले बंदे लोक मेल्यावर वैकुंठात जातात आणि मेल्यावर डबल माणूस होतो. बैल म्हैस कोला कुत्रा होत नाही असं जगद्गुरु तुकोबारायाचा निरोप आहे या अभंगात. चौक सळे रंगमाळा आणि हा तो वैकुंठी सोहळा. याचं भाषांतर आमच्या नरहरी माऊलीनं गुरुमाऊलीनं केलं. बाबा म्हणत बा म्हशीच्या वाळ्यामध्ये जटी म्हशी बांधतात तठी कोणी रांगोळी काढते काय नाही. आणि समजा काढली बी म्हशीच्या जोड रांगोळी तर म्हैस काय करी. आगीन मुक्तीन पायानं फैलून देईन बसीनं लोईन घेईन त्याच्यावर. तिला काय चव आहे त्या रांगोळीची. याचा अर्थ असा आहे म्हशीले रांगोळी आवडत नाही म्हणून जैले रांगोळी या जन्मात आवडत नाही ते म्हशी झाल्या बिगर राहतील. श्री समर्थ सद्गुरु कोणाला उद्देश नाही बाबा. हा निरोप तुका माऊलीचा आहे. जगद्गुरु तुका माऊलीनं गाठ्यात अभंगात लिहिलेला आहे. म्हणून भाग्यवान. परत ते इतकी सस्ती झाली रांगोळीचं पीठ. आपल्या गावातच बुवा येते जुने पुराणे लोहा लोखंड रांगोळीच्या भार आहे की फुकाचा देव भेटते. फुकाचा शपक वाल्मिकाच्या पटांना धर्मराजा पाय टाकतात. हा दीपक आणलं स्वच्छ दाढी तुळशी वृंदा रांगोळी काळे दिवा लागलेला होता. आणि त्या बाला दिवसभर काम धंदा करून आपला पोटाचा उद्योग आपण जर केला 2 पैसे कमावून तर अर्धा परमार्थ झाला. संध्याकाळी हरिपाठ देवाचं नाव घेतलं की झाला पुरा परमार्थ भेटला गेला. आता त्या वाल्मिकाने काय केलं की दिवसभर कामधंदा केला मोठ्या पाण्याचा उद्योग, संध्याकाळी देवाचं ध्यान करत बसला. त्या झोपडीमध्ये धर्मराज आले. पण धर्मराज बी भेद ज्याचा रथ जमिनीच्या वर चालत जाय अंतर 4 बोट जे कधी खोटं बोलले नाही ते धर्मराज हळूहळू पावलं टाकत हारे पाहतात तर पठ्ठ्या देवाचं ध्यान करत बसेला असतात. जरा बरं तरी माणसाला मस्त असत ध्यान चालू बसले खाली धर्मराज. देवाचं नाव घेणारा भीक मागून खात असेल पण तो ब्रह्मदेवाच्या वरचा वरिष्ठ कबूल आहे. पण तो ब्रह्माधिका वरिष्ठ असं एकनाथ माऊली शेवट वाल्मिकाचा नित्य नियम झाला. देवाचं दर्शन घेतलं, पुन्हा पुन्हा माफी मागली. प्रभू आज दिवसभरात माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील, कोणाला रागवून बोलू असेल, कोणाला थांबवून मारली असेल, मला माफी करतो. ते तुझे सगळं स्वरूप आहे. मला तुझी भक्ती दे, तो नाम जपते. नर नारी हरी रूप दिसो बाहेर अंतरी, राम कृष्ण हरी मंत्र उच्चारो मम वै. मी माझे मावो सर्व तू तुझे उगवो आता, विनंती देव देशा प्रार्थना ही तुला. सगळं झाला भक्तीने शोभत वाल्मिक पटांगणात असा बाहेर आला. पाहिजे तर बापा भारताचा राजा आपल्या दारी याला म्हणत असतात. परमार्थाची इस्टेट कशी पोचवत असतात. हात जोडून दर्शन घेतलं. धर्मराज मग पामराच्या घरी आपण काय सेवा करू, कोणता आसन टाकू, मी काय सत्कार करू, माझं काही चुकलं तर नाही ना म्हणून मला शिक्षा द्यायला तुम्ही आले.
मी तुमच्या नगरीत राहतो. हे चुकलं माझं. धर्मराजा पाहिल्यामुळे बाबा ज्यानं कृष्ण कन्हैयानं ज्याचं नाव सांगलं तो इतका गरीब पण इतका नम्र, इथलं चांगलं बोलतो. वा, धर्मराजाला सांगलं तुमचं काही चुकलं नाही, तुमचं सगळं बरोबर आहे. फक्त मी एवढ्या करता आलो का आमच्या घरी यज्ञ सुरुवात बरेच दिवस झाले. दूर दूरचे राजे महाराजे संत ऋषी मुनी आले, जेवून गेले, पण तुम्ही कधी दिसले. आमची एकच इच्छा आहे की उद्याच्या दिवशी आमच्या घरी यावं, घास खार जेवण करावं नाही. त्यावेळी तो पठ्ठा म्हणते, धर्मराजाले मला जीव घाला असं मला कोणा सांगलं, त्याचं नाव सांगा. मी आलो नाही तुमच्या घरी, 3 दिवस झाले, गोष्ट कबूल आहे. म्हणे सल्ला तुम्हाला कोणतं देईल त्याचं नाव सांगा. कारण त्याने पक्क माहिती होतं की माझी भक्ती, माझा परमार्थ, माझं भजन एकट्या कृष्णा वाचून कोणालाच पाहिजे. त्यावेळी धर्मराज म्हणतात द्रौपदीची इच्छा आहे, भीमाची इच्छा आहे, नकुल सहदेवाची, अर्जुनाची, माझी पण इच्छा आहे की आपण आमचं घर पावन करा. सकळ सुखाचा तेव्हा सूर्योदय वैष्णवाचे पाय येते का. तो म्हणजे येतो काही वाटतो तुम्ही राजे आहे, तुमचा अपमान कसा काय करेल. राजा देवाची बोली असते. पण मला हे सांगा तुम्हाला कोण सल्ला देईल मला जे करायचं. त्यावेळी धर्मराजा सिंहाला नाव करा, तुमचा अधिकार पार करा. कृष्ण कन्हैयाने द्वारकेच्या राजाने तुमचा पत्ता आम्हाला सगळं म्हणून घ्या. माझ्या प्रभूची जर इच्छा आहे, माझी इच्छा जगात दैर्यात नाही, पण माझ्या देवाची जर इच्छा आहे, काय देवाची इच्छा सांगून सांगली उद्या मी जेवण करायला तुमच्या घरी काही मिळाले येऊ नका, पाठवून आपली इच्छा. धर्मराजाने आनंद रथात बसून घरी गेले. द्रौपदी वाट पाहत होती. नकुल सहदेव सगळे समोर आले. आई बाप मोठा भाऊ मोठे माणसं यांचा तो सत्कार करते, मान ठेवते, त्याला 4 गोष्टीची प्राप्ती होत असते असं महाभारत सांगते. भाऊ अभिवादनशीलस्य नित्यमूर्धोपसेविना चत्वारी वर्धते यश आयु प्रज्ञा यशो बलम. 4 गोष्टी त्याला आयत्या प्राप्त होतात. मोठ्याने नमस्कार घातला, त्याचा आदर केला, गोड बोललं तर. 4ही भाऊ समोर आले. द्रौपदी आरतीचं ताट घेऊन आले. धर्मराजाचं पूजन केलं, नमस्कार केला. आत्मदेवाला बसले सगळे. सापडला काय तो भक्त तुम्हाला. कृष्णानं सांगलं होतं की तू जेवला म्हणजे शंकू वाजी, त्याचं काय झालं. धर्मराज म्हणला द्रौपदी ऐक आता, आज भर केली हस्त लागवता. तू ना आजपर्यंत जे स्वयंपाक केला, चटण्या भाज्या पुरणपोळ्या अनारसे काय जे केलंसी त्याची परीक्षा होते. त्याची आजची आहे सफलता. जेणे तो शवावे माझ्या भक्तात दिली मी प्रसन्न होत असे. देव ज्याला खुश होईल, शंकू वाजीन आपला यज्ञ पूर्ण होईल असा भक्त द्रौपदी उद्या आपल्या घरी जेवण करायला येणार म्हणजे येणार, पण ते कॉन्ट्रॅक्ट वेगळे असतात. अशा सुंदर भाज्या, अशा सुंदर चटण्या, अशा सुंदर पोळ्या कर की साधू खुद जा. द्रौपदीने सांगितलं तुम्ही कोणीच फिकर करू नका, ती सेवा माझ्याकडे. रातभर झोपणे आणि द्रौपदी रातभर इतला खर्च केला तर शंकू वाजला नाही. एक साधू जेवते तर शंकर जर वाजते. माझा द्वारकेचा राजा सखा माझा कृष्ण कन्हैया जर माझ्यावर खुश होते, काय उरलं या जीवनामध्ये. रात्रभर द्रौपदीने झोप आली. हे भाजी करून हे तयारी, हे तयारी. सकाळी उठून स्नान केलं, पुन्हा कामाला लागले. सुंदर सुंदर आयटम बनवले, सगळे झाकून ठेवले. धर्मराजाचा देवा पती राजा साधू अजून होऊन नाही राहिला, म्हणजे ते आता आपण उघड्याची सगळं काम धंदा करायचा मस्त निरे वेळेचे काम वेळेवर करी, त्याची काय वर्णावी थोडी. तुकोबा म्हणला याला म्हणता भाग्यवान मानतो, वेळेचे काम वेळेवर करते. मग मुला लेकर लग्नाला आले, लग्न केलेच पाहिजे. गावात कथा कीर्तन आहे, केलंच पाहिजे. याला म्हणतात वेळेचं काम वेळेवर करी, त्याची काय वर्णावी.
शपथ वाल्मिकानं सगळा आपला नित्यनेमाचा काम धंदा केला, स्नान केलं, आपली नित्यनेमाची पूजा अर्चा केली आणि मग निघा. आता साधूचं, भक्ताचं, संताचं चालणं कसं असतं? तुम्ही म्हणसाल चालणं म्हणजे आम्ही चालतो तसेच, पाय एक पाय उचलते दुसरा ठेवते, बरोबर आहे, तो साधू तसाच चालते. पण संतांचं चालणं असं असते, माय बापो, राम म्हणे वाट चाली यज्ञ पावला, तो पावला परत देवाचं नाव, याला म्हणतात नामदार. शपथ वाल्मिक रस्त्यावर चाललं, याचं घर पाय त्याचं घर पाय फटफट्या पाय मोठं नाही, पावला परत देवाचं नाव घेत शपथ वाल्मिक धर्मराजाच्या महालापर्यंत. कृष्ण 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 चाललं होतं. आनंद, सगळी तयारी करेल, स्वागत केलं, आले सांग. शपथ वाल्मिक वाट सांगत नाही, माझ जीव लटलट कापते, मग काही स्वागत करू नका, मी जयाले आलो फक्त तुमच्या माय, तुम्ही हातपाय धुतून जेवण करतो चालला. भीमाकडे पाहिलं धर्मराजा सगळं, भीमा मुकाट्यानं, साधू म्हणून तसं काय मुकाट्या, शंकू वाजला पाहिजे ना, तुला लय हिमालयात आणले काकी उचलून, पण शंकू वाजला नाही ना. शपथ वाल्मिकासाठी पात्र वाढला, रांगोळ्या काढल्या, भक्तराज त्या ठिकाणी जयाला बसला. तुम्ही आपण दिवसातून 2 वेळ जेवण करतो, कोणी 72 खेपे जेवत असेल, चांगली गोष्ट. पण भक्ताचं जेवण कसं असतं? त्याला साधू म्हणतात, नामधारक म्हणतात, संत म्हणतात. तो कसा जेवते? कसा जेवते? ग्रासोग्रासी नाम घेणे गोविंदाचे, भोजन भक्ताचे तुका म्हणे. ज्याच्या अगदी इतर गोष्टीची बात करायची नाही. ग्रासोग्रासी नाम घेणे गोविंदाचे, चाललं जेवण, देवाचं नाव घ्यायचं, बोलायचं, त्याला म्हणतात संतांचं जेवण. आता नाही, शपथ वाल्मिकांच्या समोर माता द्रौपदीने सगळे पदार्थ वाढले त्या पात्रावर, खूप केले होते. तरुण तऱ्हेचे चटण्या काय, भाज्या काय, शिरा, म्हणजे पाण्याचा गिलास ठेवला होता. आता या पानं जेवण करावं की नाही, भूक लागेल, कुठं भूक माहिती, राजाच्या घरचा आम्हाला. पण साधूचा नेम असते, काही करणं असतं पहिले देवाला अर्पण करायचं आणि मग उरलेलं देवाचा प्रसाद म्हणून आपण खायचं. पद्मपुराणात त्याचा श्लोक आहे, महाप्रसादे गोविंदे नामनी ब्रह्मणी वैष्णव. स्वल्प पुण्यवता राजन, ज्याचं कमी पुण्य असते तो असं कधीच करणार नाही देवाला अर्पण. स्वल्प पुण्यवता राजन विश्वासू नाही बचाय, त्याचा भरोसाच बसला, काच देवाला अर्पण घेऊन ठरलं की काय. हातात पाणी घेतलं, कृष्णार्पण बसतो, देवा हे तुले अर्पण, असं की. मग आता जेवण करावं की नाही ते पोचलं देवाला, करावं की नाही जेवण सुरू. या भक्ताच्या मनात असं आला, आता आपण जेवण करायला सुरुवात करा. देवाने काय पहिले कृष्ण कन्हैयाने आपला काय शिरा खाल्ला की भाजी खाल्ली की पुरी खाल्ली, हे काही आपलं लोक काम नाही करत. त्याच्यापेक्षा हा एक सोपा उपाय. काय केलं त्या पठ्ठ्यानं, भक्तराजानं कढी, शिरा, भजे, पुऱ्या सगळ्याचा केला एक पेंड, सगळ्याचं एक केलं. आम्हाला फक्त एकच माहित आहे, तो कीर्तन करते तो साधूच आहे. जो रस्त्यातला गोटा उचलते तोही साधूच, जो पाणी पाजते पाणपोळी लावून तोही साधूच, जो गण लावते तोही साधूच. पण देव ज्याच्या मागे हिंडते तो साधू काही नाही आहे, तो हा असा साधू. देव ज्याला पायासाठी हिंडून राहिला तो साधू काही नाही आहे. अशा पठ्ठ्याच्या कथा आहे भक्तमाल ग्रंथात. हे भक्तमाल ग्रंथातली कथा आहे. हो, त्या शपथ वाल्मिकाने काय केलं की साऱ्या अन्नाचा एक असा चुरून चारून मिसळ करून पेंट केला. मग म्हणे आता आपल्याला हा देवाचा प्रसाद समजून खायला घ्या ही. पण आमच्या महिला मंडळ आहे काय, कोणी चांगलं म्हणावं, आपली स्तुती करावं याची फार हौस असते. तो गुणच आहे त्याच्या अंगात. द्रौपदी या विचारात होती की हा भक्तराज काय माऊलीनं भाजी केली, मग काय
काय चटणी आहे अशी अजून खाल्ली नाही, असा भातमा सासऱ्याच्या घरी नाही पाहिला, या विचारात द्रौपदी होती. आणि ज्या वेळेस या महात्म्याला असा पेट केला त्यावेळेस द्रौपदीच्या मनात किल्पिश आलं, विकल्प आलं. काय आलं विकल्प? बाई मी रात्रभर जागली, नाना तऱ्हेचा स्वयंपाक केला, पण शेवटी हा साधू जातीवरल्या जातीवरच गेला. काय या लोकांनी चवा एवढ्या पकवान नाहीच, यायच्या घरी काच भेटते असं खायला. आलं मनात असं ती देवाला द्वार किस्सा. देवाचा अपमान शंकर कसा काय करी? मग शपथ वाल्मिकानं तो देवाचा प्रसाद म्हणून पहिला घास असा घेतला, चावला, गिळला. तर पहिला घास घेता बरोबर तो शंख ठेवला होता व्यासपीठावर, तो वाजला. भीमानं नगारे वाजवले, धर्मराजानं फुलाचा वर्षाव केला, द्रौपदीने जय जयकार केला बंधुराजाच्या नावाचा. गोपाल कृष्ण श्री समर्थ सद्गुरु हरी बाबा. अरे पण झालं काय? एवढ्याचा आनंद एका क्षणात बंद पडला. त्या वाला घास घेता बरोबर शंखाचं वाजणं बंद झालं. दुसरा घास घेतला, अधिक शंख वाजला, पण जीवल्यावर बंद झाला. पुन्हा पांडव चिंतेत पडले, द्रौपदी माता चिंतेत पडली की हे जमलं, शंख वाजला, देवभूत झाला, आपला यज्ञ परमात्म्यापर्यंत पोहोचला, पण हा शंख एकसारखा काऊन वाजला? म्हणून धर्मराज शंखाच्या जवळ गेले, त्याची प्रार्थना केली की देवाच्या पाठशाला तुम्ही रात्रंदिवस माझ्या परमात्म्याच्या जवळ राहता. देवानं सांगलेला साधू नाही आणला, तो जेवण करून राहिला, तुम्ही असे वाचतात बघ का पडता? त्यावेळी शंखानं सांगितलं, हा माझा दोष नाही, तुमची पत्नी द्रौपदी तिने तुम्ही जाऊन विचारा, त्याच्यामुळे मला असं अळखळ वाजायला लागला. धर्मराज गेले, द्रौपदीने नेलं, एखादा विचार, द्रौपदी तू खरं सांग मला. शंख म्हणते द्रौपदीच्यामुळे मी अखंड वाचत नाही, याचं कारण तू आहे, असं तुला काय केलं? त्यावेळी द्रौपदीने सांगितलं, माफ करा पतिदेवा, मी जो स्वयंपाक रात्रभर केला, चटण्या, भाज्या, शिरा, पोळी, आणि ज्यावेळेस या भक्तांचा पेट केला त्यावेळेस माझ्या मनात असं आलं की हे गेलं शेवटी जातीवरल्या जाती. धर्मराज म्हणून हा शंख असा वाजून राहिला. अजून तू द्रौपदी, तू यज्ञातून प्रकट व्हायलाय, तो अधिकारला मोठा बाब नाही, तरी तुला साधूचा महिमा नाही पडला. या ठिकाणी तू फेल झाली, काय काम होतं तुला असं मनात आल्याचं? जा माफी मागता साधूचा. ज्यावेळी द्रौपदी गेली, शपथ वाल्मिकाची माफी मागली, सांगितलं बाबा तुमच्या मनानं जेवण करा, मोकळ्या मनाला आधी काय पाहिजे ते. आणि ज्या वेळेस निरहंकार वृत्ती झाली द्रौपदी मातेची संताच्या समोर, मग शंख एक सारखा धोधो वाजायला लागला. गोपाल श्री समर्थ सद्गुरु हरी बाबा, श्री संत गुलाबराव महाराज की जय, वररामचंद्र महाराज की जय, पुन्हा महाराज की जय, गुरु गजानन महाराज की जय. उपस्थित प्रभू प्रिय सज्जनांनो, श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा तसेच पंढरीनाथाच्या अत्यंत लाडक्या भगवंतांना महान ग्रंथ, श्रेष्ठ ग्रंथ, सगुण रसानं भक्ताचे 2 रूप आहे देवाचे, निर्गुण एक सगुण. या ग्रंथामध्ये आत्मा, ब्रह्म, कुंडलिनी, विवर्त, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा हा शब्द बी नाही. या ग्रंथामध्ये एकच आहे, परमात्मा प्राप्ती कोणाला कशी झाली
हे ऐकून घ्या आणि आपण आता त्यातून कोणता मार्ग धरू शकतो. आपलं वय, आपल्या घरातली परिस्थिती, आपलं ज्ञान, आपलं शरीर काय साथ देते, हे सगळं समजून एक कथा 7 दिवस आहे का, आणि यातून आपण पुण्या भक्ताच्या मार्गाने जाऊन देवापर्यंत पोहोचू शकतो. हे ज्याचं त्याला शोध, आणि नाही शोधलं गेलं तर हे कथा जरी आपण ऐकली की नारोबा माऊलीचं वरदान आहे, जरी का मंत्रीची वैरी मरे तरी का योजावी गटारे, रोग जाय दुधे साखरे मग निम्म का पिया, असा मनाचा मारू न करता, इंद्रिया दुःख न देता, येत मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. म्हणून अशी ही अद्भुत कथा गंगा आपल्या खरंच गावामध्ये भगवंताच्या कृपेने आली, आणि आज त्याच्याच कृपेने आपला पहिला दिवस झाला.